खिचडी खाऊन कंटाळा आलाय, चला तर मग आज उपवासाचा बटाटा बनवूया. पहिला बटाटा हा बारीक कट करून घेतला. त्याच्यानंतर शेंगदाणे लालसर भाजून घेतले. लालसर शेंगदाणे हे मिक्सरला जाडसर वाटून घेतले. त्याच्यानंतर मिरची कट करून घेतली. कढईत तेल गरम करायला ठेवलं. गरम तेलामध्ये मिरची टाकली. मिरची लालसर होईपर्यंत तळून घेतली. मिरची लालसर झाली की त्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत. बटाटा टाकला की बटाटा टाकून त्याच्यामध्ये त्याला आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. बटाटा व्यवस्थित असा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाका. मीठ टाकलं की बटाट्याला थोडंसं पाणी सुटतं, त्याच्यामुळे बटाटा हा कढईला चिपकत नाही, मग लागायचं टेन्शन नाही होत. त्याच्यानंतर एक ताटली टाकून त्याला वाफेवर शिजवून घ्या. तो अर्धा शिजत आला की त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकला. शेंगदाण्याचा जाडसर कूट केलेला होता तो आपण टाकून त्याच्यामध्ये टाकून त्याला आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर ताटली टाकून एक वाफ काढून घ्यायची आणि वाफ काढल्यानंतर त्याला चेक करायचं की बटाटा शिजला आहे का. शिजला असेल तर गॅस बंद करून बटाटा खायला घ्या.